सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी नाहक बदनामी केल्यास संबंधितांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देत पक्षातील अंतर्गत घडामोडींवर जोरदार नाराजी व्यक्त केली। मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक असून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार, मात्र खोटे आरोप आणि बदनामी सहन केली जाणार नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले। दासरी यांनी संपर्क नेत्या सुषमा अंधारे यांच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांनाच पदे देण्यात आल्याचा दावा केला। सोलापुरातील पक्ष संघटना चुकीच्या लोकांच्या हाती गेल्याची टीका करत उद्धव ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासमोर सर्व बाबी मांडून या वादाचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नव्याने नेमलेल्या शिवसैनिकांविषयी कोणताही रोष नसून काही नेत्यांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। माजी संपर्क प्रमुख अनिल कोकिळे आणि त्यांच्या समर्थकांवरही त्यांनी निशाणा साधला। या पत्रकार परिषदेत शशिकांत बिराजदार, पद्मा महंता, नाना मोरे आणि जगदीश कलकेरी उपस्थित होते। सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय सुषमाताई अंधारे यांच्यावर शिवसैनिकांचे आक्षेप आहेत असे आहेत की त्यांच्या नियुक्ती झाल्यानंतर फक्त 2 वेळा सोलापूर शहरामध्ये येऊन संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास केल्यासारखं पूर्ण त्यांनी सगळे जिल्हा प्रमुख बदलून टाकले आणि कोणत्याही तालुक्यामध्ये दौरे नाही केले, कोणत्याही शाखेला व्हिजिट केलं नाही, कोणत्याही शिवसैनिकाला न भेटता मोजक्या लोकांना भेटून त्यांनी जो इंटरव्ह्यूचा फार्स केला, जो शिवसेनेच्या चौकटीतच इंटरव्ह्यू या नाही आहेत, आमच्याकडं पद्धतच आहे, डायरेक्ट आदेश येतात आणि आम्ही ते मान्य करतो। परंतु सुषमाताईंनी त्या चौकटीला बगल देऊन शिवसेनेच्या तत्वाप्रमाणे न वागता त्यांनी काही घोडागाडी आहे का, पक्ष चालवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो, तुमची आर्थिक परिस्थिती काय, अशा पद्धतीचे आरोप केल्यामुळं शिवसैनिक म्हणून आम्ही दुखावलं गेलो आणि त्यामुळं केवळ त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय घोडागाडी आणि पैसा पाणी बघूनच घेतलेले आहेत आणि जे लोक त्यांनी निवडलेले आहेत ते लोक आत्तापर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी काय त्यांचं योगदान आहे तपासलं गेलं नाही। अशा चुकीच्या लोकांना, अकार्यक्षम लोकांना त्यांनी नेमलेलं असल्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही खूप चांगल्या वक्त्या आहात, प्रवक्त्या आहात, परंतु जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून तुम्ही काम करू शकत नाही आणि शिवसैनिकांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना हटवण्याची मागणी केली आणि जी नेमणूक त्यांनी केलेल्या आहेत त्या नेमणुका त्वरित स्थगित कराव्यात असं आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मांडलेलं आहे। आणि हे करत असताना मागच्या 4 दिवसापूर्वी सुषमाताईंना आम्ही हे प्रश्न विचारत, त्यांनी खुलासा करायला पाहिजे होतं, सुषमाताईंनी मला बोलवून सांगायला पाहिजे होतं, मला बोलायचं होतं, परंतु हे न करता त्यांनी नवीन नेमलेल्या 5 जिल्हा प्रमुख आणि 2 लोकसभा प्रमुख यांना मुलाखती घ्यायला सांगितल्या। पब्लिकमध्ये येऊन, प्रेसमध्ये येऊन त्यांनी जो माझा या प्रेसच्या माध्यमातून बदनामी करायचा प्रयत्न केला। आता यापूर्वीसुद्धा मी पदावर असताना खूप वेळा त्यांनी माझी बदनामी केली होती, परंतु मी पदावर होतो, मी रिॲक्शन दिलं नाही। आता मी स्वस्थ बसणार नाही, मी आता फक्त शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांनी दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार मी वापरून मी आता यांना मी माझ्यावर बदनामी करणार असाल तर यापुढं तुम्हाला कायदेशीर कारवाईला तोंड द्यावं लागेल, अशा पद्धतीचा इशारा मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे।